श्री स्वामी समर्थ मंडळी. गुरुपौर्णिमा नक्की कधी आहे? अनेकांना याच्यामध्ये कन्फ्युजन झालेलं आहे. तर गुरुपौर्णिमेची नक्की तारीख काय आहे, कोणत्या तारखेला गुरुपौर्णिमा असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी आपल्या गुरूंची म्हणजेच प्रथम गुरु आपली आई आणि वडील यांची पूजा केली जाते. त्यानंतर आपले देवता, मग शिक्षक आणि आयुष्यात ज्या व्यक्तींना आपण गुरुस्थानी मानतो त्यांची पूजा केली जाते. तसेच भगवान विष्णूची पूर्ण या दिवशी विधीपूर्वक पूजा केली जाते. मात्र यंदा गुरुपौर्णिमा केव्हा आहे व गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी हे आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंची पूजा करण्याचे विशेष महत्त्व असते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तसेच घरोघरी भगवान सत्यनारायणाची कथा सांगणे हे विशेष महत्त्वाचे मानले जाते. महर्षी वेदव्यासाजींचा जन्मही याच दिवशी झाला होता, म्हणूनच याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा वाचल्याने तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते आणि घरातून सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते. आषाढ महिन्याच्या या पौर्णिमेच्या दिवशी नदीत स्नान करणे आणि दान करण्याचे महत्त्व शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे. या दिवशी भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. त्यामुळे यंदा गुरुपौर्णिमा केव्हा आहे याची नेमकी तारीख व पूजाविधी जाणून घेऊया. गुरुपौर्णिमेची तारीख आहे तर बघा, हिंदू पंचांगानुसार यंदा 2026 मध्ये गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 रोजी साजरी केली जाईल. पौर्णिमा तिथी आहे 28 जुलै रोजी रात्री 9:36 सुरू होईल व 29 जुलै रात्री 8:07 संपेल. त्यामुळे उदय तिथीनुसार पौर्णिमा 29 जुलै रोजी असणार आहे. यावेळी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:41 ते सकाळी 9:04 असेल. आता गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय आहे ते आपल्याला या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. पौराणिक मान्यतेनुसार सुमारे 3000 वर्षांपूर्वी वेदव्यासजींचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. म्हणून दरवर्षी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वेदव्यासजींना समर्पित आहे. या दिवशी त्यांनी भागवत पुराणाचे ज्ञान दिले. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. तसेच पौर्णिमा असल्याने या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी गुरूंचा आदर केला जातो आणि त्यांना गुरुदक्षिणा देखील दिली जाते. या दिवशी गुरु आणि वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे. जीवनात त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. गुरुपौर्णिमेला उपवास, दान आणि उपासनेचेही महत्त्व आहे. उपवास आणि दान केल्याने ज्ञान मिळते आणि मोक्ष मिळतो. गुरुपौर्णिमेची पूजा कशी करायची तर बघा, तुम्ही गुरुपौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची कथा करण्यासाठी ब्राह्मणाला बोलावू शकत नसाल तर तुम्ही स्वतः भगवान विष्णूची पूजा करूनही शुभ फळे मिळवू शकता. भगवान विष्णूच्या पूजेमध्ये तुळशी, धूप, दिवा, सुगंध, फुले आणि पिवळे फळे अर्पण करा. श्रीहरीचे स्मरण करा आणि तुमच्या इच्छा त्यांना सांगा. भक्तीने पूजा करणे महत्त्वाचे आहे. पूजा केल्यानंतर देवाला विविध प्रकारचे पदार्थ अर्पण करून नमस्कार करा. त्यानंतर आरती करून सर्वांना प्रसाद वाटा. अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा तुम्ही साजरी करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.